जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खचल्याने वेकोली वासियांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। ही घटना बुधवारी रात्री घडली असून निकृष्ट दर्जाचे बांधकाम या घटनेला कारणीभूत ठरले आहे। वेकोली जिल्हा व पालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन पुलाचे बांधकाम त्वरित करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। यात रस्ता दुरुस्तीचाही समावेश होतो। मात्र पालिका प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने शहरातील रस्त्यांची 3 तेरा वाजली आहेत। पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यासह मोडकळीस आलेल्या पुलांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते। वेकोली अंतर्गत येणारा रस्ता व पुलांच्या दुरुस्तीबाबत वेकोली व्यवस्थापनाला सुद्धा लक्ष देणे गरजेचे होते। मात्र वेळ काढू धोरण अवलंबिणाऱ्या वेकोली व्यवस्थापन व पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे हे काम रखडल्याने रस्त्यांसह पुलाची आणखीनच दुरावस्था झाली आहे। गेल्या वर्षी पठाणपुरा बाहेरून माना टेकडी मार्गे वेकोली वसाहत व नांदगाव कोडेकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील पूल खचला होता। त्याच वेळी पुलाचे बांधकाम करून मार्ग सुरू करण्यात आला। दरम्यान बुधवारच्या रात्री हाच पूल पुन्हा एकदा खचल्याने पालिका प्रशासन, वेकोली व्यवस्थापन व कंत्राटदार यांचे पितळ उघडे झाले आहे। निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला गेल्याने हा पूल वर्षभरातच खचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। वेकोली वसाहत, नांदगाव कोडे व चंद्रपूर शहराला जोडणारा पूल खचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रहदारी नसताना रात्रीच्या वेळेस ही घटना घडल्यामुळे यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेनंतर मार्गावरील जड वाहतूक पूर्णपणे खोळंबली असल्याने वेकोली व्यवस्थापनाला याचा फटका बसला आहे। याशिवाय या मार्गे ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे। या घटनेविषयी लाईव्ह चंद्रपूरशी बातचीत करताना प्रवीण साखरकर आधी गव्हर्नमेंटचाच होता, हा नंतर तुटल्यामुळे WCL वाल्यांनी याला बांधला। येण्या जाण्या लोकांना त्रास होत होता, त्याच्यामुळे लोक खूप हे होते, त्रासले होते। तर WCL वाल्यांनी पुन्हा तो पूल बांधला। नंतर त्यांनी तो पूल पुन्हा पुरामुळे खचून गेला। अजून पुन्हा 30 पंचायत आली आहे आणि लोकांना जाण्या येण्याची तकलीफ होऊन राहिली आणि या पुलामुळे खूप तकलीफ होऊन राहिली। आम्ही अशी अपेक्षा करतो की हा पूल लवकरात लवकर होऊन जावा।